सर्वांना नमस्कार. आमच्या NPTEL अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. आपण मॉड्यूल क्रमांक 7 मध्ये आहोत. पृष्ठभाग मॉडेल कसे तयार करावे याबद्दल शिकत आहोत आणि पुढे आपण संगणक ग्राफिक्सवरील विहंगावलोकनाबद्दल थोडेसे शिकत आहोत. तर आजच्या क्लासमध्ये आपण या विविध सरफेस कन्स्ट्रक्शन तंत्रांविषयी शिकणार आहोत. या सर्व सरफेस कन्स्ट्रक्शन तंत्रांमध्ये आपण प्रामुख्याने घन पॉलिनॉमियल्सना मूलभूत आधार म्हणून वापरतो. उदाहरणार्थ आपल्याकडे डेटा पॉइंट आहे u1 u2 u3 असे काहीतरी आणि असेच पुढे. आणि जर आपल्याला आधी वक्र तयार करण्यात रस असेल तर आपण नंतर असे म्हणूया की हे घन संबंधांचे समाधान करते जिथे C0 C1 C2 C3 गुणांक आहेत आणि u हा एक पॅरामीटर आहे जो आपण असे म्हणू शकतो की XYZ निर्देशांक भिन्न XYZ निर्देशांक आहेत. आपण त्यास जोडणार आहोत जेणेकरून आपण पॅरामीटर वक्र प्राप्त करण्याच्या स्थितीत असू. येथे यापैकी प्रत्येक C0 C1 C2 C3 मुळात त्या बहुपद वक्राच्या वजनाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात. ते एक प्रकारची गोष्ट किंवा 1 असू शकतात. 0 प्रकारची गोष्ट 1.5 प्रकारची गोष्ट. म्हणून आपण काळजीपूर्वक हे वजन दर्शविले जेणेकरून या बिंदूंमधून एक छान वक्र खरोखर निघेल. एकदा आपण हे घन बहुपद तयार केले की आपण पृष्ठभाग तयार करण्यासाठी समान तंत्र लागू करू. पहिले हर्मिट बिग पृष्ठभाग च्या दृष्टीने आपण काय करीत आहोत हे पॉइंट दरम्यान आपण वक्र तयार करतो. जर आपण मध्ये सामील झालो तर आपल्याला एक विशेष वक्र प्राप्त होत असल्यास उदाहरणार्थ पॉइंट P0 P1 आम्हाला माहित आहे हे काही आहे त्या सिस्टम चे XY समन्वय. आपल्याकडे त्या बिंदूबद्दल माहिती आहे, आपल्याकडे P1 बद्दल माहिती आहे आणि त्याचप्रमाणे आपण P शोधलेल्या Pn चे प्रतिनिधित्व करीत असलेल्या टँजंट बद्दल आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे P1 वर टँजंट जी आपण P1 प्राइम म्हणतो. आपल्याकडे ही माहिती असल्यास दिशा मध्ये एक वक्र जर आपण त्या टँजंट माहिती आणि पॉइंट माहितीच्या आधारे इंटरपोलेट करू शकलो, एक गुळगुळीत वक्र जर आपण त्यातून जात असाल तर आपण त्याला म्हणतो की हर्मिट वक्र. म्हणून ते एक विशिष्ट संबंध पूर्ण करतात जिथे आपले P त्या वक्रवर कोणताही पॉइंट P हा संबंध हर्मिट कर्व्ह पूर्ण करणे अपेक्षित आहे जो आपण पृष्ठभागावरही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपण कोणताही हर्मिट वक्र निवडा जो त्या पृष्ठभागावर जात आहे. त्या पॉइंट निवडा जिथे आपल्या पृष्ठभागावर पॅरामेट्रिक भिन्नता आहे. बिंदू च्या दिशेने UV च्या दिशेने हा संबंध पूर्ण करणे आवश्यक आहे. पॉइंट आणि आपल्याकडे असलेल्या टँजंट माहितीच्या आधारे आणि जेव्हा आपण रचना करीत असतो तेव्हा आपण वजन आणि इतर गोष्टीसारख्या काही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. पुढील उद्देश आपण फंक्शन मूल्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. आपण फंक्शन मूल्ये आणि त्यांचे डेरिव्हेटिव्हज देखील वापरतो. त्या पृष्ठभाग मिळविण्यासाठी ते भिन्न मुद्दे लादण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मॅट्रिक्सवर हे कसे गुळगुळीत आहे यावर आधारित हे मॅट्रिक्स ज्यावर आधारित आहे की ते नियमितपणे स्थिती किंवा आजारी स्थिती आहे यावर आधारित आपण हा पृष्ठभाग तयार करणार आहोत. पृष्ठभाग तयार करण्याचे इतर मार्ग आहेत ज्याला बेझियर वक्र आणि बेझियर पृष्ठभाग देखील म्हणतात. त्या मध्ये आपल्याकडे P1 P2 P3 P4
सारखे विशिष्ट डेटा मुद्दे आहेत, आपण सरळ या डेटा बिंदूमध्ये सामील होत नाही. आपण काय करतो, आपण या डेटा बिंदूंमध्ये बसणाऱ्या विशिष्ट बहुभुजांवर आधारित तयार करतो. आणि जेव्हा आपण हे बहुभुज बसवतो तेव्हा या बहुभुजांना ओलांडून जाणारा कोणताही वक्र असो त्यालाच आपण बेझियर वक्र म्हणतो. जर मी ते पॅरामेट्रिक भिन्नता च्या दृष्टीने प्रस्तुत करत असेल तर P त्या वक्रवरील कोणताही पॉइंट P पॅरामेट्रिक वक्र हा PIKA च्या दृष्टीने विस्तारित केला पाहिजे, जेथे K1 K2 K3 K4 मध्ये हे घन प्रक्षेपण आहेत. तर T आपले पॅरामीट्रिक व्हेरिएबल आहे. आमच्या U A क्यूबिक बहुपदी क्यूबिक क्यूबिक A क्यूबिक A क्यूबिक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपात आपण काळजीपूर्वक समायोजित करू, जेणेकरून आपण बहुभुज तयार करण्याच्या स्थितीत असू ज्यायोगे हे विशिष्ट बहुपदी वक्र खरोखर निघून जाईल. जर आपण ते करणार असू तर त्या प्रकारचे वक्र ज्याला आपण बेझियर वक्र म्हणतो आणि हे सर्वात लोकप्रिय प्रतिनिधित्व वक्र आहेत. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे वक्र ड्रॉइंग करत असाल, सहजतेने वक्र तयार करण्यासाठी आम्हाला फक्त 4 पॉइंट आवश्यक आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे पॉइंट P1 P2 P3 P4 आहे. याचे प्रतिनिधित्व करण्याचा एक मार्ग म्हणजे कदाचित मी फक्त एका लाईन प्रमाणे तयार करणार आहे, किंवा कदाचित मी फक्त एक स्पालाइन सारख्या काहीतरी तयार करतो. सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व हे या बेझियर प्रतिनिधित्व सहज जायचे, जिथे ही वजने कमी करून आपण वक्र तयार करण्याच्या स्थितीत असू. बहुतेक ग्राफिक्स संपादक सॉफ्टवेअर जे काही आपण खरोखर वक्र ड्रॉ करणार आहोत आणि या बेझियर वक्रांवर गोष्टी प्रस्तुत करणार आहोत. जर आपण पाहत असाल तर उदाहरणार्थ हे 4 डेटा पॉइंट आहेत. आपल्याकडे आहे तर आपण त्यामध्ये बेझियर वक्र तयार करू. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक सारखे इतर डेटा मुद्दे असतील, कदाचित 2 बॉटमशी 3 आणि 4. मग पुन्हा आपण आणखी बेझियर वक्र पास करण्याच्या स्थितीत असू. त्याचप्रमाणे आणखी बेझियर वक्र, आणखी बेझियर वक्र. त्याचप्रमाणे आपल्याकडे 4 डेटा पॉइंट आहेत. तर अशा प्रकारे पृष्ठभाग एक बेझियर वक्र पास करा जेणेकरून त्या ऑब्जेक्टवर एक विनामूल्य पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू. 16 डेटा पॉइंट जाणून घेतल्यावर आपण अगदी गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू. आपण काळजीपूर्वक पाहू या आपल्याकडे असलेल्या डेटा पॉइंट 1 2 3 4 आहे. त्याचप्रमाणे 1 कदाचित 2 3 4 बॉटमला 5 आणि म्हणून आपल्याकडे असलेल्या डेटा पॉइंट आहेत. आता एखाद्याला एक पृष्ठभाग तयार करावा लागेल कारण हे डेटा पॉइंट विखुरले गेले आहेत. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे एखाद्याचा पृष्ठभाग खरोखर काय असू शकतो. पुढील उद्देश आपल्याला आवश्यक आहे की या बेझियर वक्र तत्त्वांचा वापर करून आपल्याकडे किमान 16 गुण असल्यास आपण एक गुळगुळीत पृष्ठभाग तयार करू शकता. पृष्ठभागानुसार आपण काही गुणांकांनी वजन केलेले हे 4 पॉइंट एकत्र करेपर्यंत वक्र स्वतःच अस्तित्वात नाही. तर काय आहे की आपल्याकडे हे वेगळ्या डेटा पॉइंट आहेत, तिथून आपण ते तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिनिधित्व करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे बी स्प्लाइन्स नावाच्या पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेला हा डेटा पॉइंट, ज्याला आधार स्प्लाइन तंत्र देखील म्हणतात. कारण हा एक रेखांकन कोर्स आहे, आपण या वक्रांच्या मॅथमॅटिकल रचनेत बऱ्याच तपशील घेत नाही, परंतु कोणत्या प्रकारचे वक्र
कोणत्या प्रकारचे अनुप्रयोगांसाठी चांगले आहेत याबद्दल केवळ एकूणच कल्पना असणे हीच गोष्ट आहे. आपण त्याबद्दल काय शिकू? आधार स्पालाइन तंत्रात आपण कोणत्याही घन बहुपदीच्या ऐवजी बहुभुज वापरणार आहोत. तर कोणतेही घन बहुपद वापरण्याऐवजी आपल्याकडे हे बहुभुज असतील तर आपण त्यास बेस स्प्लाइन म्हणू. बी स्पिन हा शब्द इसहाक याकोब शोनबेर्ग यांनी तयार केला होता आणि तो शब्दाच्या आधारे स्पालाइनचे हे एक लहान प्रतिनिधित्व आहे. ऑर्डर एन चे ए स्पालाइन फंक्शन ही पदवी एन चे एक भागवार बहुपदीय कार्य आहे वजा एक व्हेरिएबल इंडेक्स एक्स मध्ये जिथे तुकडे भेटतात त्या जागा गाठ म्हणून ओळखल्या जातात. स्पालाइन फंक्शन्सची मुख्य मालमत्ता अशी आहे की ते आणि त्यांचे डेरिव्हेटिव्हज सतत गाठांच्या गुणधर्मानुसार सतत असू शकतात. या गाठी किती गुंतागुंतीच्या असतील आपण गुळगुळीत वक्र होऊ शकू आणि आपण घन बहुपदीयांसारखे काहीही वापरत नाही जसे आपण बेझियर वक्रांसाठी वापरले आहे, परंतु येथे आपण बहुभुज काळजीपूर्वक समायोजित करून वापरू. आपण या बहुभुजांना एकत्रितपणे आपण पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू. उदाहरणार्थ आपल्याकडे हा डेटा पॉइंट सर्वात सोपा बहुभुज आहे. मी खरोखर जे काही निश्चित करू शकतो ते म्हणजे शेपटीसारखे काहीतरी. मी एक आयताकृती शेपटी कदाचित समभुज चौकोन ठेवू शकतो. मी खरोखर किंवा कदाचित त्रिकोण तयार करू शकतो. मी खरोखर तयार करू शकतो. तर या प्रकारच्या वस्तू भिन्न करणे मी अशा परिस्थितीत असू शकेन. पृष्ठभाग म्हणून त्या बहुभुजांवर आधारित ते षटकोनी असू शकते आणि डोडेकेहेड्रॉन्स आणि म्हणून आपण चांगल्या पृष्ठभागाच्या बांधकामाच्या स्थितीत असू. बी ऑर्डर एन बेसिस कार्ये समान ऑर्डर साठी स्पालाइन फंक्शन्ससाठी समान नॉट्ससाठी कार्य करतात म्हणजे संभाव्य स्पालाइन फंक्शन बीएस लिनियर संयोजन पासून तयार केले जाऊ शकते. हा खरोखर फायदा आपण त्यास जोडू शकता. एक लिनियर कार्य म्हणून आपण या बीएस स्प्लाइनसह काय मिळवू शकतो याचा फायदा आहे आणि प्रत्येक स्पालाइन फंक्शनसाठी फक्त एक अद्वितीय संयोजन आहे. जेव्हा आपण ते वापरत असाल तेव्हा त्या सरफेस कन्स्ट्रक्शन कोणतेही मल्टिप्लिसिटीज सामील होणार नाहीत. आपल्याला ते अनोखे प्रतिनिधित्व मिळेल. उदाहरणार्थ जहाज हल्स प्रमाणे आपल्याला तयार करायचे आहे आणि असेच सहसा या बी स्पालाइन पृष्ठभाग बरेच लोकप्रिय आहेत. आपण कोणतेही कॅड सॉफ्टवेअर उघडले तर ऑटोकॅड ही कार्ये सॉलिड असू शकतात. आपल्याकडे असलेले किंवा जीएल असतील. हे असे सॉफ्टवेअर आहेत जिथे आपल्याकडे हे प्रकारचे पर्याय असतील. आपण बी स्प्लाइन किंवा बेझियर वक्र किंवा हर्मिट बेस फंक्शनद्वारे खरोखर इंटरपोलेट करू इच्छिता किंवा नाही. इतर प्रकारचे प्रतिनिधित्व गॉर्डन पृष्ठभाग द्वारे आहे. म्हणून या प्रकारचे गॉर्डन पृष्ठभाग मॉडेलिंग नावाचे विनामूल्य गॉर्डन पृष्ठभाग म्हणजे आपल्याकडे डेटा पॉइंट आहे. आपण खरोखर ड्रॅग ड्रॉप करू शकता जेणेकरून त्या पृष्ठभागास त्या कॅड सॉफ्टवेअरवर नैसर्गिकरित्या समायोजित केले जाईल. तर आपल्याकडे G1 G2 वक्र चे एक नेटवर्क असेल. उदाहरणार्थ मी असे म्हणतो की असे काहीतरी एक वक्र आहे. आपल्याकडे आणखी एक वक्र आहे. आपल्याकडे आणखी एक वक्र आहे आणि आपल्याकडे येथे आणि तेथे एक वेगळे डेटा पॉइंट आहेत. आता आपले कॅड सॉफ्टवेअर वापरून आपण फक्त एक डेटा पॉइंट निवडू शकता. येथे आपला माउस हलवू शकता आणि तेथे जेणेकरून आपण पाहू शकता त्या पृष्ठभागातील फरक आणि आपण या सर्व बिंदूंमध्ये आपला पृष्ठभाग गुळगुळीत प्रकारचा पृष्ठभाग मिळविण्यासाठी उत्तम प्रकारे मॅप केलेल्या सर्व ठिकाणी काळजीपूर्वक खेचा. ज्याला आपण गॉर्डन पृष्ठभाग म्हणतो त्या प्रकारचे पृष्ठभाग हे सारखे काही प्रकारचे संबंध पूर्ण करते जसे की आपला एक वक्र G2 वक्र आणि या ग्रॅमच्या इंटरसेक्शन आणि एक G2 वक्रांना एक विशिष्ट मिश्रित कार्य पूर्ण करतात असे मानले जाते. उदाहरणार्थ जसे आपण या पृष्ठभागावर खूप फरक पडत आहात जसे आपण ऑटोमोबाईल इंजिन सिलेंडर बनवित आहात जिथे मफलर असतील. या पाइपलाइन स्ट्रक्चर्समध्ये अचानक बदल होईल. मग आपण खरोखर काय तयार करू शकतो
शकता। हा सोपा मार्ग म्हणजे गॉर्डन पृष्ठभाग। येथे अशा प्रकारचे ऑब्जेक्ट दर्शविले गेले आहे, सिलेंड्रिकल छान पृष्ठभागासारख्या काहीतरी। येथे अचानक एक धक्का येतो, तिथे एक प्रकारचा डेंट देखील येतो, तर आपण त्या किंवा कदाचित पर्यंत छान वक्र तयार करू इच्छिता। आपण बायोमेडिकल फील्ड, आपल्या फेमर्स किंवा हाडांच्या रचनांवर काम करत आहात। हे अगदी गुळगुळीत वक्रांद्वारे वर्णन केलेले नाहीत, या हाडांवर अचानक फरक उद्भवू शकतो। आपण अशा प्रकारच्या वस्तूंची खरोखर पुनर्रचना करू इच्छित आहात, मग त्याकडे पाहण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे या गॉर्डन पृष्ठभागांचा वापर करणे। हिप बोन संयुक्त प्रकाराची गोष्ट सर्क्युलर असू शकते, त्यात काही विशेष वक्र असू शकते, जेणेकरून आपण प्रत्यक्षात कॅमेऱ्यातून चित्रे घेत असता तर आपल्याकडे वेगळ्या डेटा पॉइंट असतील। आता आपण त्याची पुनर्रचना करू इच्छिता आणि ते हस्तांतरित करू इच्छिता की आपल्या 3D मुद्रण ऑब्जेक्ट। नंतर आपण त्या पिक्सेल माहितीचा वापर करता आपण हे गॉर्डन पृष्ठभाग तयार करण्याचा आणि संगणकास किंवा त्या मशीन एलिमेंटला त्या मार्गाने मुद्रित करण्याचा प्रयत्न करा। पुढील उद्देश या प्रकारचे गॉर्डन पृष्ठभाग विशेषतः जेट इंजिन, नलिका आणि इतर गोष्टींसाठी वापरले जातील जेथे अचानक अभ्रुप्तीव होते। आपण हा गॉर्डनचा पृष्ठभाग वापरला। इतर प्रकारचे पृष्ठभाग कॉन्स पृष्ठभाग विशेषतः बी स्प्लाइन आहेत। जेव्हा बाउंड्री उघड्या असतात तेव्हा आधार स्प्लाइन लोकप्रिय असतात। आपल्याकडे स्वतंत्र डेटा पॉइंट असतात, परंतु या वेगळ्या डेटा पॉइंट असतात, परंतु आपल्याकडे असलेल्या ऑब्जेक्टच्या आत कुठेतरी काही बाउंड्री तयार होत नाहीत। मग आपण बी स्पिनर वापरा, परंतु जर हा डेटा एका विशिष्ट प्रकारच्या बाउंड्री वर बिंदूंवर पॉइंट लावतो तर आपण हा कॉन्स पृष्ठभाग आणि हा कोनचा पृष्ठभाग अधिक्रम आहे। तर कुन्स हे संगणक ग्राफिक्स च्या क्षेत्रात एक प्रसिद्ध पायनियर आहे। तो एम मध्ये प्राध्यापक होता, मी नाही, आणि अभियंत्यांसाठी ही रचना साधने तयार करण्याच्या दृष्टीने त्याने बराच वेळ घालवला आहे। तर ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये काहीतरी येथे आपल्याकडे हा वक्र किंवा त्या विशिष्ट वक्र वरील डेटा पॉइंट आहेत आणि त्या सीमा तयार करतात। चा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्याच्या आत या डेटा पॉइंट तयार करण्याचा एक उत्तम मार्ग जो आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, आपल्याकडे आहे फक्त बाउंड्री माहिती आहे। आपल्याकडे आहे सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? मी खरोखर तो पृष्ठभाग तयार करू शकतो। हे व्हिज्युअलसाठी खूप छान, परंतु रचना म्हणजे त्यास थोडेसे मॅथमॅटिकल कौशल्य सेट आवश्यक आहे। तर असे कोणतेही कॅड सॉफ्टवेअर प्रत्यक्षात अशा प्रकारचे पृष्ठभाग तयार करण्यासाठी पार्श्वभूमी प्रोग्रामिंग वापरते। एक कोनचा पॅच हा एक अनेक प्रकार पटीने आहे। पॅरामेट्रिझेशन संगणक ग्राफिक्स मध्ये सहजतेने इतर पृष्ठभागावर आणि संगणकीय मेकॅनिक्समध्ये सामील होण्यासाठी वापरला जातो। विशेषतः मर्यादित एलिमेंट पद्धती आणि बाउंड्री घटक पद्धती मध्ये आपण डोमेनच्या समस्या घटकांमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये खरोखर जाळी करू इच्छिता। हे कोन्स पृष्ठभाग बरेच लोकप्रिय आहेत, म्हणून आपण मर्यादित एलिमेंट पद्धती म्हणतो। त्या फील्डला समजून घेण्यासाठी भिन्न समीकरणे सोडविण्यासाठी काही मॅथमॅटिकल प्रक्रिया आहेत। आपल्याकडे या विशिष्ट गोष्टी पैकी च्या बाउंड्रीवरील परिस्थिती आहे आणि कदाचित आपण खरोखर गुळगुळीत पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करू इच्छित असाल तर आपण या कॉन पृष्ठभागास वापरू शकता। मेशिंग देखील स्थानिक पातळीवर त्या चित्रावर झूमिंग केले जाऊ शकते। हे कॉन्स पृष्ठभाग नेहमीच उपयुक्त ठरेल आणि या कून्स पृष्ठभागांवर लोक मिश्रण वापरण्याचा प्रयत्न करतात। हा पृष्ठभाग गुळगुळीत करण्याचा प्रयत्न करतात आणि जरी आपण पिक्सलच्या भिन्नतेवर लक्ष देत असला तरी लोक कोणत्या प्रकारच्या तंत्राचा वापर करतात हे खरोखर बदलू नये। पुढे ते बायलाइनर आणि
बायक्युबिक प्रकारचे इंटरपोलेशन देखील वापरतात। म्हणून आपण जे पाहत आहोत ते म्हणजे इंजिन नलिका विमान जे जेट इंजिन आहे जे आपण पंखांवर काय आहात आपल्याकडे जेट इंजिन सारखे काहीतरी असेल जे हवेला पकडते ते इंधन भाजेल जेणेकरून एक्झॉस्ट बाहेर येईल आणि यामुळे त्या इंजिनचा जोर मिळू शकेल जेणेकरून या नलिका नेहमीच काही विशिष्ट प्रकारचे स्वरूप असेल। जर आपण त्याकडे पाहत असाल तर ते त्या दिशेने उत्कृष्टपणे वळण घेत आहे त्या प्रकारच्या सरफेस कन्स्ट्रक्शनसाठी हे कून्स पृष्ठभाग इतके लोकप्रिय आहेत की आपल्याकडे ही वक्र असताना इतर कडा आपल्याला खरोखरच खूप टोकदार गोष्टी नको आहेत। या टोकदार कडा बनविणे नेहमीच कठीण असते तसेच आपण असे करू इच्छित असल्यास अशा प्रकारच्या गोष्टी आपण करू आपण त्या पृष्ठभागाच्या फिलेट्स म्हणतो उदाहरणार्थ आपल्याकडे प्लेट एक आयताकृती प्लेट आहे आणि पुन्हा आपण आणखी एक ने भाग घेऊ इच्छितो आपल्याकडे हा टोकदार कोपरा आहे आपल्याला टोकदार कोपरे नको आहेत जे आपण करतो ते आपण ते पृष्ठभाग काढण्याचा प्रयत्न करतो ते काहीतरी गुळगुळीत सारखे बनवा उदाहरणार्थ येथे आयताकृती भाग आपल्याकडे गुळगुळीत कोपरे आहे कारण हा टोकदार कोपरा आपण हे टाळण्याचा प्रयत्न करतो कारण ते आपल्या उत्पादनावर किंवा हानीवर परिणाम करू शकते किंवा कदाचित ओरखडे फॉर्म त्या पृष्ठभागाची विशिष्ट गोष्ट टिकवून ठेवणे कठीण आहे तर आपण नेहमी त्याभोवती गोल करतो अशा प्रकारच्या ज्याला आपण फिलेट्स पृष्ठभाग म्हणतो फिलेट्स पृष्ठभाग हा गोल कोपरा आहे जो इतर दोन पृष्ठभागांच्या कडांना जोडतो सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही कर्वेचरची त्रिज्या केंद्र निवडा आपण या वक्रांना टँजंट म्हणून एक ठोठावला आहे आणि उर्वरित सामग्री काढून टाका आणि त्या माहितीला खंडित करा जेणेकरून आपल्याला एक सपाट पृष्ठभाग मिळेल। येथे आपल्याकडे आणखी एक प्रकारचे प्रतिनिधित्व आहे आपल्याकडे ही आयताकृती प्लेट आहे आपण हा गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करा आणि या भागांमध्ये जोडा म्हणजे आपण फिलेट्सच्या पृष्ठभागाला म्हणतो त्याचप्रमाणे आपण याकडे पाहू या कदाचित आपल्याकडे ऑटोमोबाईल कार आहे विंडशील्ड्स त्या वस्तूशी उत्कृष्टपणे संरेखित व्हावे लागेल हे तीव्र फरक नसावे त्या उद्देशासाठी आपण फिलेट्स पृष्ठभाग वापरतो जेव्हा आपण हा बांधपट्टा पृष्ठभाग वापरत असाल तेव्हा बी स्प्लाइन पृष्ठभागांचा लोकप्रिय मार्ग एक खरोखर ते एक पॉइंट ते इतर बिंदूपर्यंत मॅप केले जाऊ शकतात। त्याचप्रमाणे कॅड सॉफ्टवेअरमध्ये आपण ऑफसेट पृष्ठभाग नावाच्या इतर विविध पृष्ठभागांचा वापर करतो आपल्याकडे एक पृष्ठभाग आहे ज्याला ऑफसेटसह समान प्रकारच्या पृष्ठभागाच्या संदर्भात आपण ते तयार करू इच्छित आहोत उदाहरणार्थ माझ्याकडे सिलेंडर आहे मला त्या च्या आसपास आणखी एक एकाग्र सिलेंडर पाहिजे असल्यास मी अशा प्रकारची वस्तू तयार करणार आहे जे आपण या ऑफसेट पृष्ठभागावर म्हणतो येथे आपल्याकडे काही असिस्ट प्रकारची पत्रके आहेत छप्पर एक समांतर गोष्ट जी आपण तयार करू इच्छितो ज्याला आपण ऑफसेट पृष्ठभाग म्हणतात येथे देखील एक मार्ग म्हणजे त्याकडे पाहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आपल्याकडे काय आहे ते वक्र किंवा पृष्ठभाग आहे प्रथम त्या दिशेने पॉइंट तयार करा त्या सामान्य दिशेने एक विशिष्ट त्रिज्या सर्कल काढा जिथे पृष्ठभाग एक स्पर्शिका पॉइंट पीक असेल तिथे असे काहीतरी निवडा असे काहीतरी आहे आपल्याकडे आहे ज्यामध्ये त्रिवर्तुळ बनवताना एक ऑफसेट अंतर काढा आता आपण तिथे एक टँजंट ड्रॉ करणार आहोत म्हणजे आपल्याकडे तो पॉइंट आहे म्हणून आता ते बिंदू जोडून घ्या ऑफसेट पृष्ठभाग तयार करा हा सर्वात सोपा मार्ग आहे जो खरोखर कोणताही ऑफसेट तयार करू शकतो जर आपल्याला त्या वक्राची गुणवत्ता खरोखर सुधारायची असेल आपण विशेष वक्र वापरतो जेव्हा आपण सॉफ्टवेअर
वापरून या 3D वस्तू तयार करत असतो तेव्हा आपण इतर टर्मिनॉलॉजी देखील वापरली आहे ज्याला आपण कॅम्फर म्हणतो। कॅम्फर म्हणजे मुळात सपाट पृष्ठभागावरून मटेरियल हटवणे। आपण त्याला गोलाकार देत नाही पण आपण सरळ एखाद्या सपाट प्लेन प्रमाणे ते मटेरियल कट करून काढतो। उदाहरणार्थ जर आपण ते प्लॅनर व्ह्यू मध्ये पाहत असाल तर आपण विचार करूया की आपल्याकडे 2 परिमाण असलेल्या ऑब्जेक्टचा आपण खरोखर त्या सामग्रीमधून काढू इच्छिता कट अतिरिक्त उर्वरित सामग्री काढा। जर आपण ते केले तर आपण त्यास कॅम्फर म्हणतो। आपल्याला ते गोलाकार करायचे असेल तर आपण फिलेट्स म्हणतो। उदाहरणार्थ आपण येथे ताजमहाल जवळ आर्किटेक्चर पॉइंट ऑफ आर्किटेक्चरल व्ह्यू पाहू। या प्रवेशद्वार आहे भव्य टॉवर। जर आपण या स्तंभांकडे पाहत असाल तर या राउंडेड प्रकारातील स्तंभ टॉवर नाहीत, हे प्लेट सारखी काहीतरी आहे। पुढील प्लेट शी जोडलेली पुढील प्लेट म्हणजे त्या प्रकारच्या टोकदार कट जर आपल्याकडे असेल तर आपण कॅम्फरिंग म्हणतो। कॅम्फरिंग नेहमी एक छान कट असेल। आपल्याकडे आर्किटेक्चरल दृष्टिकोनातून आपल्याकडे अशी एखादी गोष्ट असेल जी आपण प्रकारची चित्रे टचसमफेर पृष्ठभागावर ठेवू इच्छिता तर आपल्याला वक्र पृष्ठभागाऐवजी सपाट पृष्ठभाग आवश्यक आहे। नंतर आपण त्या कॅम्फरसह जाऊ। तर पुढील क्लासमध्ये आपण सॉलिड कामांविषयी शिकूया आणि ते साधन कसे वापरावे त्याची 1-2 उदाहरणे पाहूया। खूप धन्यवाद।